कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। राज्यात खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे। असं असतानाच रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात खासगी रुग्णालय नियमांचं पालन करीत नसून आरोग्य विभागालाही जुमानत नसल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला होता। त्यावेळी राज्यातील खासगी रुग्णालयांची तपासणी करून कारवाई करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी केल्या होत्या। रुग्णांच्या नातेवाईकांकडून अनेकदा महाड तालुक्यामध्ये डॉक्टरांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले आहेत, अशी चर्चा सुरू असताना महाड पत्रकार संघाच्या वतीनं जिल्हा शल्यचिकित्सा अधिकारी देवमाने हे महाडमध्ये आले असता त्यांच्याजवळ संवाद साधण्यात आला। यावेळी आरोग्य आणि इतर प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। महाड तालुक्यातील खासगी रुग्णालयात प्रथमदर्शनी दरसूची लावली नसल्यामुळे अनेकदा डॉक्टरांचे आणि रुग्णांबरोबर तूतूमैमय झालेली असताना या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉक्टर देवमाने यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। की प्रत्येक डॉक्टरने त्यांचे जे काही स्पेसिफिक चार्जेस आहेत, म्हणजे स्टेबल चार्जेस ज्या गोष्टींचे आहेत त्याचा दर फलक लावणं गरजेचं आहे। आता आम्ही आज आपल्याकडून जी माहिती आम्हाला विचारल्या गेली, प्रश्न विचारले गेले, त्या अनुषंगाने आम्ही आता तात्काळ निर्णय घेतलेला आहे आणि इथल्या वैद्यकीय अधीक्षकांना सूचना पण दिलेल्या आहेत की त्यांनी आजच नोटीस काढायची दुपारपर्यंत। प्रत्येक व्यावसायिक जे काही रजिस्टर आहेत आमच्याकडे आता लिस्ट आहे त्या सगळ्यांना पाठवायची, त्यांची पोच घ्यायची, 1 महिन्याचा वेळ द्यायचा। 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी दरपत्रक आणि नागरिकांची सनद जी काय आहे त्या दोन्ही गोष्टी लावणं अपेक्षित आहे। ह्या जर त्यांनी केल्या नाही तर 10 तारखेला फेब्रुवारीला आम्ही त्यांचे रजिस्ट्रेशन कॅन्सल करणं माझ्या हातात आहे। मी प्रस्ताव पाठवायचे मी तात्काळ करेन।